तर मित्रांनो, आज आहे आपला बॅक आणि बायसेप वर्कआउट. तर कोणता वर्कआउट ट्राय केला पाहिजे? चला तर सुरू करूया. पहिला सेट घ्यायचा डेडलिफ्ट. भाई फुल हेवी जायचा, काय टेन्शन घ्यायचं नाही. लगेच भरला भाई 150. 150चा मागचा कारण भाई ही बोल्ड केअरची टॅबलेट दिसत आहे ना, ती तुम्ही एकदा ट्राय करा. एकदम पॉवरफुल रिझल्ट आहे. टेस्ट पॉवर आहे एकदम पॉवरफुल. मी गेल्या 2 महिन्यापासून यूज करत होतो आणि मला 100% रिझल्ट मिळाले. पुढचा सेट घ्यायचा बेंड ओव्हर. इथे सेट करायचे आपल्याला 3 रिपिटेशन असतील 8 ते 10 आणि एकदम कंट्रोल फॉर्म. मी मारते ना तसाच मारत जा. लगेच यायचा वाईड ग्रिप लॅग पुल डाऊन. इथे सेट करायचे 4 रिपिटेशन असतील 12 ते 15. वेट जास्त असल्यावर तवऱ्या मारायची गरज नाही. 8 ते 10 परफेक्ट आहेत आणि एकदम पॉवरफुल बॅग एकदम फाटून बाहेर निघली पाहिजे. पुढचा सेट घ्यायचा सिंगल हँड केबल कर्ल. सीटेड रो सारखाच आहे पण हा सिंगल हँड. याची सेट करायचं आपल्याला 4 रिपिटेशन असतील 8 ते 10. एकदम बॅग फील होते या सेट मध्ये. पुढचा सेट घ्यायचा क्लोज ग्रिप पुल डाऊन आणि एकदम कंट्रोल फॉर्म. याचे सेट करायचं आपल्याला 3 रिपिटेशन असतील 12 ते 15. बॅग एकदम फाटून बाहेर निघली पाहिजे. व्ही शेप पाहिजे ना तर ही एक्सरसाइज करायलाच लागेल. पुढचा सेट घ्यायचा रिव्हर्स लॅग पुल डाऊन. एकदम पॉवरफुल बॅक बाहेर निघते बघा. याचे सेट करायचे आपल्याला 2 रिपिटेशन असतील 15 ते 16. पुढचा सेट घ्यायचा स्ट्रेट आर्म पुल डाऊन. याचे सेट करायचे आपल्याला 4 रिपिटेशन असतील 8 ते 10. पुढचा सेट घ्यायचा झिगझॅग बायसेप कर्ल आणि एकदम बायसेप फाटून बाहेर निघते. याचे सेट करायचे ते आपल्याला 3 रिपिटेशन असतील 8 ते 10. लगेच भरला बाई 50. 50च्या का जास्त रिपिटेशन गेल्यानं कारल्यान 6-7 कारल्या. लगेच पुढचा सेट घेतला प्रिचल करचे सेट केले 3 रिपिटेशन ठेवल्या 12 ते 15. आणि वर्कआउट आवरला असेल तर फॉलो करा रे.